नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चिटणीसाची कार्यपद्धती या विषयातील प्रकरण क्रमांक 3 आपण आज पाहणार आहोत। पहा, ज्याचे नाव आहे कंपनीची स्थापना। या प्रकरणामध्ये आपल्याला कंपनीची स्थापना कशी केली जाते, तसेच कंपनी स्थापनेसाठी करावी लागणारी कामे कोणकोणती असतात याबाबत माहिती घेणार आहोत आपण। तसेच कंपनीची स्थापना करण्यासाठी कंपनी कायदा 2013 नुसार विविध अवस्था पूर्ण कराव्या लागतात आणि या अवस्था पूर्ण केल्यानंतर कंपनीची स्थापना झालेली आहे किंवा कंपनीची नोंदणी झालेली आहे किंवा कंपनीला आपल्या व्यवसायात सुरुवात करता येते असे समजले जाते। आता कंपनी कायद्यानुसार कंपनीची स्थापना करण्यासाठी 3 अवस्था या पूर्ण कराव्या लागत असतात। त्यातली पहिली अवस्था आहे पहा, ती म्हणजे प्रवर्तन अवस्था, दुसरी आहे ती म्हणजे कंपनीची नोंदणी अवस्था आणि तिसरी अवस्था आहे ती म्हणजे व्यवसाय प्रारंभ। आता आपण या अवस्थांविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत। आता पहा, सुरुवातीला पहिली जी काही अवस्था आहे तर त्या अवस्थेसंदर्भात आपण या व्हिडिओमध्ये अभ्यास करणार आहोत। पहा, तर ती अवस्था आहे ती म्हणजे प्रवर्तन अवस्था। पहा, आपण मागील प्रकरणामध्ये कंपनी म्हणजे काय ते पाहिलेले आहे। पहा, तसेच कंपनीचे वेगवेगळे प्रकार देखील अभ्यासलेले आहेत। कंपनी ही कायद्याने निर्माण केलेली एक कृत्रिम व्यक्ती असते, हे वैशिष्ट्यांमध्ये आपण पाहिलेले आहे। पहा, कंपनी अस्तित्वात येण्यासाठी कंपनी कायदा 2000च्या कायदेशीर तरतुदींची पूर्तता त्यांना करावी लागत असते। आता कंपनीची स्थापना म्हणजे कंपनीची नोंदणी ही कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडे करत असते आणि कंपनीची नोंदणी त्या राज्यातील नोंदणी अधिकाऱ्याकडे केली जाते। आता या ठिकाणी पहा, किमान प्रवर्तक संख्येनुसार कंपनीचे वेगवेगळे प्रकार दिलेले आहेत। आता प्रवर्तक म्हणजे काय, तर कंपनीच्या स्थापनेत पुढाकार घेणाऱ्या व्यक्तीस प्रवर्तक असं म्हटलं जातं। प्रवर्तकाची व्याख्या लक्षात घ्यायची आहे। पहा, प्रवर्तक म्हणजे काय, तर कंपनीच्या स्थापनेमध्ये जी व्यक्ती पुढाकार घेऊन काम करत असते त्या व्यक्तीला प्रवर्तक असं म्हटलं जातं। यामध्ये प्रवर्तकाच्या आपल्याला आणखी वेगवेगळ्या देखील व्याख्या पुढे पाहायच्यात। पहा, तर या ठिकाणी त्यांनी प्रवर्तकांच्या किमान संख्येवर आधारित कंपन्यांचे 3 प्रकार दिलेले आहेत। पहा, आणि हे आपण अभ्यासलेले आहेत। ज्या काही सार्वजनिक कंपन्या असतात तर त्यांची किमान प्रवर्तक किंवा ज्याला आपण सभासदही म्हणतो, पहा, तर ती किमान संख्या असते 7 आणि जास्तीत जास्त असंख्य किंवा अमर्यादित संख्या असते। जर खाजगी कंपनी असेल तर त्या ठिकाणी प्रवर्तकांची संख्या ही किमान 2 असते व जास्तीत जास्त 200 आणि एक व्यक्ती कंपनी असेल तर किमान प्रवर्तकाची संख्या 1 असते। म्हणजेच या ठिकाणी प्रवर्तकाच्या किमान संख्येवर आधारित 3 कंपन्या त्यांनी दिलेल्या आहेत। पहा, पहिली आहे ती म्हणजे सार्वजनिक कंपनी, दुसरी आहे ती म्हणजे खाजगी कंपनी आणि तिसरी आहे ती म्हणजे एक व्यक्ती कंपनी। पहा, तर या ठिकाणी त्यांनी कंपनीच्या भांडवल संरचनेवर आधारित देखील कंपनीचे 3 प्रकार दिलेले आहेत। पहिला प्रकार आहे तो म्हणजे भागाने मर्यादित कंपनी, दुसरा प्रकार आहे तो म्हणजे हमीने मर्यादित कंपन्या आणि तिसरा प्रकार आहे तो म्हणजे अमर्यादित कंपनी। आता पहिला जो काही प्रकार आहे पहा, भांडवल संरचनेवर आधारित कंपनीचा, तो म्हणजे भागाने मर्यादित जी काही कंपनी असते, तर अशा ज्या काही कंपन्या असतात तर त्या कंपन्या भागांची विक्री करून भांडवलाची उभारणी करत असतात आणि यामध्ये जे काही भागधारक असतात, भागधारक म्हणजे जे भाग खरेदी करतात त्यांना आपण भागधारक असं म्हणतो। भागधारकाची जी काही जबाबदारी असते ती मर्यादित स्वरूपाची असते। म्हणजेच काय की त्यांनी खरेदी केलेल्या भागांच्या जर न भरलेल्या रकमेपर्यंत त्यांची जबाबदारी असते। म्हणजे एखादा भागधारक असेल आणि त्यांनी जर भाग खरेदी केलेला आहे पण त्याचे जर पैसे भरले नसतील तर त्या भागाची रक्कम किंवा पैसे भरणे इतपतच त्या भागधारकाची जबाबदारी या भागाने मर्यादित कंपनीमध्ये असते। त्यानंतर दुसरा प्रकारे पाहतो म्हणजे हमीने मर्यादित कंपन्या। अशा ज्या काही कंपन्या असतात पहा, तर यामध्ये सभासदाने ठराविक रक्कम कंपनीच्या विसर्जनावेळी देण्याची हमी दिलेली असते। म्हणजे ज्यावेळेस कंपनीचं विसर्जन होतं पहा, त्यावेळेस त्या कंपनीचे जे काही सभासद असतात तर ते सभासद ठराविक रक्कम ही कंपनीच्या विसर्जनाच्या वेळेस देण्याची हमी देत असतात। आणि तिसरा प्रकार येतो म्हणजे अमर्यादित कंपनी। यामध्ये ज्या काही
अमर्यादित कंपन्या असतात पहा, तर त्यामध्ये सभासदांची जबाबदारी ही अमर्यादित स्वरूपाची असते. म्हणजे सभासद कंपनी विसर्जनाच्या वेळी सर्व कंपनीची देणी देण्यासंबंधित ते जबाबदार असतात. म्हणजे या ठिकाणी आपण पहा, कंपनीच्या भांडवल संरचनेवर कंपनीचे 3 प्रकार पाहिलेत. त्यानंतर आता आपल्याला यातला अतिशय महत्त्वाचा भाग पाहायचा आहे, तो म्हणजे कंपनी स्थापनेतील अवस्था. त्यामध्ये आपल्याला एकूण 3 अवस्था पाहायच्यात पहा. कंपनी स्थापनेतील पहिली अवस्था आहे पहा, ती म्हणजे प्रवर्तन अवस्था. दुसरी अवस्था आहे ती म्हणजे कंपनीची नोंदणी अवस्था. आणि तिसरी आहे ती म्हणजे व्यवसाय प्रारंभ. आता या व्हिडिओमध्ये आपण कंपनीची जी काही प्रवर्तन अवस्था आहे तर त्या अवस्थेसंदर्भात माहिती घेणार आहोत. आता पहा, प्रवर्तन म्हणजे काय, तर कंपनी कायदा 2013च्या तरतुदीनुसार कंपनी स्थापनेसाठी आवश्यक टप्पे पूर्ण करणे. म्हणजे ज्यावेळेस कंपनीची स्थापना होत असते पहा, तर त्यावेळेस जो काही कंपनी कायदा 2013 आहे त्यामध्ये ज्या काही तरतुदी दिलेल्या आहेत त्या तरतुदीनुसार कंपनी स्थापनेसाठी आवश्यक जे काही टप्पे पूर्ण करणे त्यालाच प्रवर्तन असं म्हटलं जातं. मग यामध्ये पहा, प्रवर्तक जे काही असतात ते महत्त्वाची भूमिका बजावत असतात. आता प्रवर्तक म्हणजे काय, तर कंपनी प्रवर्तनाची म्हणजेच कंपनी स्थापनेची प्रक्रिया करणाऱ्या व्यक्तीस प्रवर्तक असं म्हटलं जातं. किंवा आपण आधी पण एक व्याख्या पाहिली होती पहा, की कंपनीच्या स्थापनेत पुढाकार घेणाऱ्या व्यक्तीस प्रवर्तक असं म्हटलं जातं. मग यामध्ये प्रवर्तक म्हणून व्यक्ती पण असू शकतात किंवा भागीदारी संस्था असू शकतात, वेगवेगळ्या कंपन्या असू शकतात, मंडळ असू शकतात किंवा संघ हे देखील प्रवर्तक म्हणून असू शकतात. आता बघा, खाली आणखी त्यांनी वेगवेगळ्या प्रवर्तकांच्या व्याख्या दिलेल्या आहेत पहा. किंवा प्रवर्तक म्हणजे काय, तर ज्या व्यक्तीचे नाव कंपनीच्या माहितीपत्रकात तसेच वार्षिक विवरणपत्रात दिलेले असते अशी व्यक्ती. आता माहितीपत्रक म्हणजे काय, ज्यामध्ये सूचना किंवा परिपत्रक किंवा तो एक दस्तऐवज असतो की ज्याद्वारे लोकांना कंपनीचे भाग घेण्याचे आवाहन केले जाते. आणि विवरणपत्र म्हणजे यामध्ये कंपनीची मालकी किंवा आर्थिक स्थिती इत्यादी बाबत माहिती असते व ती नोंदणी अधिकाऱ्याकडे दाखल केली जाते. म्हणजे आपण या ठिकाणी पाहतोय पहा, प्रवर्तक म्हणजे काय, तर ज्या व्यक्तीचे नाव हे कंपनीच्या माहितीपत्रकात तसेच वार्षिक विवरणपत्रात दिलेले असते अशी व्यक्ती, किंवा ज्या व्यक्तीचे कंपनीचा संचालक किंवा भागधारक या नात्याने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या कंपनीच्या कामकाजावर नियंत्रण असते, किंवा ज्याचा सल्ला व सूचनेनुसार संचालक मंडळ काम करीत असते अशा व्यक्तींना प्रवर्तक असं म्हटलं जातं. आता पहा, यामध्ये आपल्याला प्रवर्तकाची भूमिका काय असते ते देखील माहिती असणं गरजेचं आहे. पहा, आता प्रवर्तक म्हणजे अशी व्यक्ती की जी व्यवसाय करण्याची कल्पना करत असते. प्रवर्तक हा व्यवसायाचा उद्देश किंवा त्याला लागणारं जे काही भांडवल असतं किंवा व्यवसायाचं जे काही स्वरूप असेल तर त्या बाबी ठरवत असते. प्रवर्तक ही कंपनी नोंदणीसाठी आवश्यक घटनापत्रक व नियमावली तयार करत असते. तसेच इच्छुक जे काही गुंतवणूकदार असतात त्यांना भांडवल उभारणीमध्ये सहभागी करून घेत असते. तसेच प्रवर्तक हे कंपनीचे प्रथम संचालक म्हणून देखील काम करत असतात आणि घटनापत्रक व नियमावलीप्रमाणे कंपनीचे प्रथम गुंतवणूकदार देखील ते असतात. पहा, आता आपल्याला कंपनीच्या प्रवर्तनातील टप्पे पाहायचेत पहा. म्हणजेच काय की कंपनीची जी काही प्रवर्तन अवस्था असते त्यामध्ये जे काही प्रवर्तक असतात तर ते कोणकोणते कामे करतात तर त्या संदर्भामध्ये आपल्याला या ठिकाणी माहिती पाहिजे पहा. यामध्ये आपल्याला 5 टप्पे दिलेले आहेत. त्याच्यातलं पहिले ते म्हणजे व्यवसायातील विविध संधींचा शोध घेणे, आर्थिक नियोजन करणे, घटनापत्रक व नियमावलीचे मसुदे तयार करणे, प्राथमिक करार करणे, तसेच प्रथम संचालकांची नेमणूक करणे. म्हणजे असे कंपनीच्या प्रवर्तनातील वेगवेगळे टप्पे त्यांनी दिलेले आहेत. किंवा प्रवर्तक जो काही असतो ते अशी वेगवेगळी कामं करत असतो तर त्याचं आपण थोडक्यात स्पष्टीकरण पाहूयात पहा. प्रवर्तकाचं पहिलं काम आहे ते म्हणजे व्यवसायातील विविध संधींचा शोध घेणे. जे काही प्रवर्तक असतात पहा ते प्रवर्तन अवस्थेमध्ये नेहमीच नवीन व्यावसायिक संधींचा शोध
करत असतात किंवा संधी निवडत असतात. मग यामध्ये व्यवसायाची व्याप्ती कशी होईल, बाजारपेठेतील स्थान कसं निश्चित केलं जाईल, नंतर जे काही उत्पादन घटक असतात पहा, भूमिश्रम, भांडवल आणि संयोजक हे उत्पादनाचे घटक आहेत पहा, जे तुम्हाला अर्थशास्त्र या विषयामध्ये सविस्तर अभ्यासायचे. तर त्याची उपलब्धता, उपयुक्तता इत्यादी बाबींचा विचार करून त्यानुसार जे काही प्रवर्तक असतात ते व्यवसायाचा आराखडा तयार करत असतात. त्यानंतर आर्थिक नियोजन करणे अतिशय महत्त्वाचं कार्य आहे पहा, किंवा अतिशय महत्त्वाचा प्रवर्तनातील टप्पा आहे तो म्हणजे आर्थिक नियोजन करणे. कुठलंही काम असेल तर त्या ठिकाणी आर्थिक नियोजन करणे हे गरजेचं असतं. ठरविलेले व्यवसायाचे स्वरूप व प्रमाण लक्षात घेऊन आर्थिक नियोजन ते प्रवर्तक करत असतात. मग या नियोजनामध्ये भांडवलाची रक्कम ठरवतात किंवा भांडवल कोणकोणत्या मार्गांनी उभं करायचं, त्याचे मार्ग किंवा स्रोत यावर देखील ते विचार करत असतात. आपण हे अभ्यासलेले पहा की भांडवलाची उभारणी कंपनी कशी करत असते, त्या भागांची विक्री करून किंवा कर्जरोख्यांची विक्री करून किंवा ठेवी स्वीकारून किंवा इतर ठिकाणून कर्ज घेऊन त्या कंपन्या काय करत असतात, भांडवलाची उभारणी करत असतात. आणि या संदर्भामधील आर्थिक नियोजन करण्याचं कार्य तो प्रवर्तक करत असतो. त्यानंतर पुढचे पाहते म्हणजे घटनापत्रक व नियमावली मसुदे तयार करणे. आता कंपनीचे जे काही घटनापत्रक असतं, कंपनीच्या ज्यामध्ये ध्येय व उद्दिष्टे लिहिलेली असतात, कंपनीच्या नोंदणीसाठी आवश्यक असणारे जे काही 2 महत्त्वाचे दस्तऐवज असतात ते म्हणजे घटनापत्रक व नियमावली, यांचे मसुदे तयार करण्याचे कार्य हे प्रवर्तक करत असतात. तसेच हे जे काही दस्तऐवज असतं ते कंपनी नोंदणी अर्जासोबत कंपनी नोंदणी कार्यालयात सादर करावे लागतात. त्यानंतर पुढचं येते म्हणजे प्राथमिक करार करणे. आता प्राथमिक करार करणे म्हणजे काय की जी काही कंपनी असते त्यामध्ये कंपनीच्या वतीने प्रवर्तकांमार्फत प्रारंभिक महत्त्वाचे करार केले जातात. यामुळे कंपनीच्या नोंदणीनंतर कंपनी लगेचच पुढील व्यवसाय कार्यास सुरुवात करू शकते. म्हणजे जे काही महत्त्वाचे करार असतात किंवा जे काही प्राथमिक करार असतात ते करार तयार करण्याचं कार्य हे प्रवर्तक करत असतात. त्याच्यानंतर ज्यावेळेस कंपनीची नोंदणी केली जाते पहा, त्या नोंदणीनंतर कंपनी तिचा व्यवसाय सुरू करू शकते. आणि शेवटचे कंपनीच्या प्रवर्तनातील टप्पा तो म्हणजे प्रथम संचालकांची नेमणूक. आता प्रवर्तक जे काही असतात ते प्रथम संचालकांची नेमणूक करत असतात. नोंदणीनंतर प्रथम संचालक व्यवस्थापनाचा कार्यभार आपल्या हाती घेत असतात. आता जे काही बरेचसे प्रवर्तक असतात तेच बऱ्याच वेळा कंपनीचे प्रथम संचालक म्हणून स्वतःचे नामांकन करत असतात. म्हणजे प्रथम संचालक हे ते प्रवर्तक देखील असू शकतात. या ठिकाणी आपण कंपनी स्थापनेची पहिली जे काही अवस्था आहे ती अवस्था पाहिलेली पहा. त्यानंतर दुसरी कंपनीची नोंदणी अवस्था आहे, तर त्या संदर्भातला व्हिडिओ आपण पुढच्या याच्यामध्ये पाहणार आहोत.